हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर आज आई आपल्यासाठी खास रक्षाबंधन स्पेशल कलाकंद ही कृती दाखवतात. तर चला बघूया. झालं कलाकंद तयार. आई चला रक्षाबंधन स्पेशल आज काय बनवूया आपण? आज मी कान्हाजींसाठी कलाकंद बनवणार आहे. हा. त्यासाठी मी 1 वाटी हे दूध घेतलंय. त्याच मापाच्या वाटीनं मी 1 वाटी मिल्क पावडर घेतले आणि 2 चमचे मी दुधावरची मलाई टाकणार आहे. हा. आणि हे 1/2 किलो पनीर आहे, ते मी किसून घेणार आहे. आणि हे वरती सजावटीसाठी पिस्ते आहेत. हो. आणि 1/2 वाटी साखर. आपण कमी जास्त करू शकतो, आपल्याला गोड जसं हवे असेल तसं. चालेल, मग चला आता. पनीर किसून घेते आणि मग पुढे कृती दाखवते. हो. तर माझं पनीर किसून झालंय. आता मी दाखवते पुढे कसं कृती करायची ती. आता हे मी आधी कढई गॅसवर ठेवले नाही, आधी मी सगळं मिक्स करून घेते, नंतर गॅसवर ठेवणार आहे. तर हे 1 वाटी मी दूध घेतलंय ना, ते मी हे कढईत घालते. आणि हे मिल्क पावडर. दूध पावडर चांगले मिक्स करून घ्यायचे असे. ते गोळे गोळे राहता कामा नये. आता त्याच्यातच मी मलाई टाकणार आहे. चांगली अशी घोटून घेणार आहे, चांगले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. दूध आणि मिल्क पावडर चांगले मिक्स झाले, मलाई वगैरे टाकलेली. आता मी याच्यात पनीर टाकणार आहे. तर हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं ह्याच्यात व्यवस्थित. आता हे मिक्स करून घेतलंय ना, आता आपण गॅसवर ठेवूया. हा. आता मी गॅसवर ठेवते. आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा, लो टू मीडियम ठेवायचा, असा म्हणजे मध्यम. मी सारखं ढवळत राहायचं. हे गरम झालंय नाही तोपर्यंत. हे बघा, आता हे कड आला याला. आता हे होईल, मीडियम गॅसच चालू ठेवायचा. ढवळतच राहायचं, म्हणजे खाली लागू शकते. आपण आता ही नॉनस्टिक कढई आहे म्हणून एवढं नाही, पण स्टीलची घेतली, अॅल्युमिनियमची घेतली तर खाली लागू शकते. दूध आहे ना, लगेच चिकटू शकते खाली तळाला, म्हणून सारखं हलवतच राहायचं. आणि काही लोक असं दूध फाडून पण करतात ना. हा, ते म्हणजे कसं छेना बनवतात, त्यासाठी दूध मिल्क पावडर नाही मग वापरायची. मग तो छेना आणि पनीर किंवा असं घ्यायचं. त्यासाठी आपण म्हणजे अर्धा लिटर समजा आता हे दूध घेतलं, ते फाडलं, त्याचा छेना निघतो ना, हा तो वापरायचा मग. अच्छा. हे कसं, हे काय पटकन, आता समजा उद्या रक्षाबंधन आहे, आपण बाहेरून मिठाई आणतो ना, त्याच्यात किती मिलावट असते ना. बरोबर. हो. मग ते आपण कसं हे आपल्या नजरेसमोर आपल्या हाताने बनवतोय, आपण स्वतःच्या हाताने बनवतोय ना. बरोबर. ते आपल्याला त्याच्यात आपण काय काय वापरलं हे आपल्याला माहिती असतं. मग ते खायला पण आपल्याला एवढं काय टेन्शन येत नाही. आणि एकदम कमी साहित्यात. आणि एवढी महाग आपण हे कलाकंद घ्यायला गेलं तर जवळजवळ 1000-1200 रुपये तरी किलो असेल, जास्तच पण कमी नाही.
हो. मग हे काय आपण आता 1 वाटी दूध, पाव किलो पनीर, हो त्याच्यात रक्षाबंधन- म्हणजे जवळजवळ अर्धा किलो जास्तची मिठाई होऊ शकते ह्याच्यात. हो बरोबर. आणि लगेचच होते. आणि लगेचच होते. आपण आता कामाला जाणाऱ्या बायकांनी समजा रात्री बनवून ठेवलं, सकाळी उद्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज आहे किंवा काय, तर रात्री बनवून ठेवलं तरी होऊ पटकन. शकते. हा, हो. पटकन. आपल्याला काय म्हणजे असं सकाळीच गडबडीत बनवायला नको, आदल्या दिवशी बनवून ठेवायची रात्री, संध्याकाळची कामावरून आल्यावर. आणि ज्यांच्याकडे वेळ नसेल समजा मिक्स करायला, ते पटकन मिक्सरला पण ते लावू शकतात ना. हा, Shortcut मलाई. हा, मध्ये. शॉर्टकट मध्ये जर आता समजा तुमच्याकडे मिक्स करायला वेळ नाही, मलाई हे करायला किंवा काय, मग ते 1 वाटी दूध आणि 1 वाटी मिल्क पावडर, मलाई टाकली की ते आपण असं मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालते. हो लगेचच ते लगेचच होतं. होते. मग पनीर तर काय किसायला वेळ लागत नाही. हो. एकदा काय ह्याला उकळी आली की मग हा, लगेचच. मग लगेचच हो होते. फक्त हे थोडं दूध आहे ना, ते बरोबर. आटायला पाहिजे ना. हो हे कसं आटत आलं की हे म्हणजे वरती बुडबुडे उडतात ना, ते आपल्या हातावर पण असं उडू शकतात. म्हणून सावकाश सांभाळून करायचं. म्हणजे असं हा, घाई घाई. घाई घाईत म्हणजे असे हे उडते ना वरती हा. दुधाचं हे आटत आलं की ते मग आपल्या हातावर पण उडू शकतात. म्हणून आपण हे असं अर्धवट असं झाकण ठेवून असं ढवळत राहायचं. हा म्हणजे कसं जे करतात त्या लोकांना एवढं काय वाटत नाही, पण नवीन नवीन ज्या करणारे आहेत त्यांना पटकन असं म्हणजे हातावर उडू शकते, हात भाजू शकतो. म्हणून हे असं जरा आपण हे केलं ना की अर्धवट असं हाताने, एका हाताने झाकण ठेवून त्यात म्हणजे ते छिटे आपल्या हातावर उडणार नाही बरोबर. असं. ह्याच्यावर तुम्ही पाहिजे ते ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता. हा, म्हणजे जरा डेकोरेशन साठी वरती आपलं असं म्हणजे पिस्ता, बदाम, आपल्याला तुम्हाला काय पाहिजे तर मी फक्त पिस्ताच टाकणार आहे. म्हणजे जसं दुकानात दुकानात मिळते ना हा तसं मला तसं करणार आहे. हो. आणि ज्यांना नसेल आवडत त्यांनी नाही टाकलं तरी चालेल. प्लेन पण छानच वाटते, असं व्हाईट एकदम. केसर टाकू शकतो. केसर टाकू शकतो. असं वरती हे झालं ना की केसर पण, केसरचे धागे पण वरती आपण टाकू शकतो. आणि हे तर समजा प्लेन, आणि कोणाकोणाला फ्लेवर्स आहे ते तुम्ही सांगत होता. हा, जे आपल्याला कोणाला जर फ्लेवर पाहिजे असेल, रोज एसेन्स आपण टाकू शकतो त्याच्यात. तुम्हाला पाहिजे असेल फ्लेवर कुठला तर थोडेसे 2-4 थेंब टाकायचे त्याच्यात. छेनाचे असे म्हणजे ती भरपूर प्रोसेस करायला लागते. हा की दूध घ्या, गरम करा, परत ते फाडा, परत त्याचा छेना, मग ते मग ते सगळं धुवून घेईपर्यंत ते भरपूर वेळ जातो त्याच्यात. मग बरोबर हे कसं शॉर्टकट, मिल्क पावडर टाकली की शॉर्टकट होते ना. बरोबर. हे काय 15-20 मिनिटात होऊ शकते हे. आणि नंतर मग ह्याला कसं सुकवायचं वगैरे, म्हणजे आपण एका ताटाला, कोणाकडे ट्रे असतील तर ट्रे घ्यायचा, नाही तर आपल्याकडे गोल ताट असतात ना, कढईवाली अशी उंच जराशी असतात ना, प्लेन नाही घ्यायचं, उंच कढईचे असतात ना ते घ्यायचं. आणि त्याला तूप लावून आपण हे करायचं, तापायचं त्याच्यात आपण. हे बघा आता हे होत आलंय ना. आता हे होत आले. त्याच्यात मी साखर टाकणार आहे. मी साखर टाकते. मला साखर म्हणजे जसं गोड कमी लागत असेल तर कमी टाकायची, अर्धी वाटी टाकायची, किंवा कोणाला जास्त लागत असेल तर जेवढ्याच तेवढे, म्हणजे जेवढं आपण दूध घेतलंय तेवढी साखर घ्यायची. मी 1/2 वाटी घेतले
थोडी कमी घेतली, म्हणजे एकदम गोड पण खायला होत नाही ना. बरोबर. ते आता साखर टाकल्यामुळे थोडं परत पातळ होते. हा ही साखर टाकली ना, ही जशी विरघळत जाईल ना तसं परत आपल्याला हे पाण्यासारखं दिसेल. पण ते लगेच आटते, असं काही वेळ नाही लागत, ते सगळे आटते असं. हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. हे आता हे साखर टाकल्यावर आता घट्ट झालं होतं ना, ते परत आता हे पातळ झालंय. हे बघा असं. बरोबर. साखरेला कसं पाणी सुटते ना. बरोबर. हे बघा आता असं कसं, आता हे बघ कसे दाणे दाणे दिसायला लागलेत ना. हे बघ, असे दाणे दाणे असं तयार झालं पाहिजे. तरी अजून झालंय नाही, थोडं म्हणजे 2-3 मिनिटं तरी लागतील अजून. आता या स्टेपला मी जरा वेलची पावडर टाकते. आता हे बघ, आता ह्याच्यातलं पाणी सगळं आटत आलंय. आता हे पॅन पण सोडायला लागले. हे बघ, म्हणजे आता हे होत आलंय. आता याला आपल्याला म्हणजे जास्त नरम पाहिजे असेल ना तर आपण जास्त हे नाही करत राहायचं. मग ह्या स्टेपला आपण ताटात थापून घ्यायचे. कसे छान दिसतात ना दाणे दाणे, बघ कसे दिसतात. हे बघा, दिसतात ना. दिसतंय. हे बघा, एका वाटी दुधातून एवढं आपलं 1 वाटी दूध, 1 वाटी मिक्स पाव, पाव किलो पनीर, म्हणजे अर्धा किलो तरी होऊ शकते आपली ही मेय बर्फी. रक्षाबंधन मस्त आपलं सेलिब्रेट होणार. आपल्याला जास्त पाहिजे तर जास्त घ्यायचं, कमी 1 पाहिजे वाटी असेल तर. आता मी ह्या स्टेपला बंद करते. आता हे बघा, आता हे पॅन सोडायला लागलंय ना. बरोबर. आता मी ह्या स्टेपला बंद करते. आता मी ह्या ताटाला तूप लावून घेते. गरमच थापून घ्यायचं ना. गरम गरमच थापून घ्यायचं. सुगंध पण छान येतोय ना याचा आता ना. वेलची टाकलेली आहे ना. ती बाहेरच ठेवून द्यायची 1-1.5 तास आधी. मग आपल्याला वड्या पाहिजे तर असं कापून घ्यायच्या. त्या फ्रीज मध्ये नको ठेवायला. हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते व्यवस्थित. हे बघा, आता बदामाचे हे कतरण असे बारीक केलेले टाकायचे. पिस्ता 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 जशी हॉटेलमध्ये अशीच असते ना. त्याच्यावर चांदी वगैरे ते लावू शकतो ना आपण. चांदीचा वर्क पण लावू शकतो. हे बघा, झालं की एकदा असं ते बसतील त्याच्यावर बसतील, निघणार नाही. मलाईला कसं थोडं तरी तूप म्हणजे असं निघते असतेच ना मलाईमध्ये, त्याच्यामुळे मी नाही टाकले तूप. नाहीतर तुम्हाला पाहिजे असेल तर किती अर्धा टीस्पून असं टाकायचं. पोहे खायचा चमचा असतो ना, तो एवढ्या याला अर्धा टीस्पून बस होईल. जे आपण शिजवतो ना
त्यावेळेस टाकून घ्यायचं. हे बघा, आता मी हे थंड करायला ठेवते, नंतर वड्या कापताना दाखवते. आपल्या आवडीनुसार कापायच्या. मी अशा चौकोनीच कापणार आहे. हॉटेलमध्ये कसे बॉक्समध्ये चौकोनीच असतात ना. हो. तुम्हाला काजू कतली सारखे पाहिजे तर काजू कतली सारखे कापायचे, असे त्रिकोणी जसं तुम्हाला आवडेल तसं कापू शकतो आपण. आता हे बघ 1.5 तास झाला याला. आता पिकलंय सगळं. आता याच्या आपण वड्या कापून घेऊया. टेक्स्चर छान आलंय ना ह्याचं एकदम. दाणेदार. तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा. घरगुती आणि एकदम मस्त. हे बघा ना, मस्त एक निघाले. एक दाना मोकळा झालाय. एक एक दाना मोकळा झालाय हा. कलाकंदचा. हे बघा छान ना. हे बघा, आणि ताटाचं पण दाखवतो. असं काही लागलं वगैरे नाही. हा बघा ना. हा व्यवस्थित. आम्ही हे काढून घेतो, पण एक अलगद हाताने करायचं. ते हे सुकलंय नाही, त्याच्यामुळे असं ते कसं हे जास्त खोबरेवडी सारखी कडक नाही ना. हा. ते मऊ आहे ना. छान. मस्त. हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्त अशी जवळून दाखवते. दाणेदार झाले मिळा. हो. हॉटेलपेक्षा भारी. हो. झालं कलाकंद तयार. हे बघा, मस्त झालंय ना. रक्षाबंधन स्पेशल आम्ही ही रेसिपी तुम्हाला दाखवली आहे, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आई, हे आता कसं फ्रीज मध्ये ठेवायचं, बाहेर ठेवायचं, ते ते काय 1-2 दिवस हे बाहेर राहू शकतं, पण जास्त दिवस नाही राहणार. कारण राहिला तर मग फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही नॉर्मल आणून नंतर खाऊ शकता. हा, आणि हे तुम्हाला लवकर खावं लागेल, कारण हे दुधाचं आहे दुधाचं ना. आहे म्हणून. बरोबर. ठीक आहे, चला मग भेटूया. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि केल्यानंतर कमेंट सेक्शन मध्ये कशी झाली हे नक्की कळवा. तर भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.